तर मम्मीला जरा होत नाही म्हणून मीच करतोय. आणि आता तुम्ही तुमच्या आईचा वारसा घेऊन चाललात पुढे. हो हो. नमस्कार. नमस्कार. ताई आपलं नाव? सिमरन शेख. आपल्याकडे काय काय मिळतं? आपल्याकडे थालीपीठ, आप्पे, इडली वडा, सांबार आहे. थालीपीठ, आप्पे, इडली वडा आणि सांबार. हा, डोसा असते. तुमच्या स्टॉलला किती वर्ष झाले? स्टॉलला झाले की 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष? हो. तुम्ही लहान होतात का तेव्हा? हा, तेव्हा लहान होतं, मम्मी करायची आमची. तुमच्या मम्मी करायच्या? तर मम्मीला जरा होत नाही म्हणून मीच करतोय. अरे वा. पण इथे तुम्ही सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहात. आम्ही इतके कोल्हापूरचे व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये तुम्हीच असता. ह्या आहेत कोल्हापूरच्या सिमरनताई. वय लहान पण कीर्ती महान. आपल्या घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी आपल्या आईचा व्यवसाय जिद्दीने पुढे नेत आहेत. तर मित्रांनो बघू शकता, ताईने इथे कढईमध्ये मस्त गरमागरम मेदूवडे टाकलेले आहेत आणि बाजूला टाकलेले आहेत आप्पे सुद्धा. म्हणजे इथे 4 शेगड्या लागलेल्या आहेत आणि 4 शेगड्यांवरती काही ना काहीतरी वेगळं वेगळं बनत आहे. आता तुमच्याकडे इडली सुद्धा मिळते ना? हा, इडली तयारच करून येतो घरात ना आम्ही. मेंदोडा, आप्पे, थालीपीठ इथं करतो गरम. म्हणजे आधी काकी करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला शिकवलं. हो. आणि आता तुम्ही तुमच्या आईचा वारसा घेऊन चाललात पुढे. हो हो. वा. थालीपीठ साठी कसलं पीठ वापरतो आपण? थालीपीठ मध्ये सगळं कडधान्य सगळं मिक्स आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, सगळं मिक्स पीठ आहे कडधान्य. ताईंकडे मिळणारं थालीपीठ हे मिक्स कडधान्याच्या पिठापासून बनलेलं असतं आणि एवढं हेल्दी थालीपीठ तुम्हाला कोल्हापूरला गेल्यावरती ताईंच्या स्टॉल वरती मिळणार आहे. आपल्या आईची तब्येत खराब असल्यामुळे ताई आता स्वतः जिद्दीने आपल्या आईचा व्यवसाय चालवतात. मेंदोडा 40 रुपये दोन येतात. आणि आप्पे? आप्पे 30 रुपये मध्ये येणार. थालीपीठ 50 रुपये, 4 चटणी येतात. इडली 40 मध्ये 2. आपल्याला मेदूवडा बरोबर काय काय दिलं जाणार? चटणी, सांबर येणार. आणि ते चटणी सांबर तुम्ही घरून बनवून आणता? हो, घरात. हे मेदूवड्याचं पीठ सुद्धा घरून बनवून आणता? सगळं घरातच तयार करतो. ताई जे इथे आप्पे बनवतात त्याचं पीठ ते घरीच बनवून आणतात. 40. आणि बघितलं आप्पे किती भारी दिसत आहेत. ते आप्पे एका साईडने तर गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि आता दुसऱ्या साईडने ताई परतवत आहेत. एका प्लेट मध्ये तुम्हाला 30 रुपयामध्ये 6 आप्पे मिळणार आहेत. ताई ते आमच्यासाठी जे मेदूवडे बनवत आहेत ना ते एकदम गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत, जे दिसायला भारी वाटतात की बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. कोल्हापूर मंदिरात जो कोणी दर्शनाला जातो तो ताईंच्या स्टॉलवरती थांबून गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेऊनच जातो. इथे आपले गरमागरम मेदूवडे तयार झालेले आहेत. गरमागरम मेदूवडा बरोबर आपल्याला दिलं जातं ते हिरवीगार चटणी, तसंच सांबार आणि त्यांच्याकडची स्पेशल लाल चटणी सुद्धा. या दादा, थालीपीठ, आप्पे, मेंदोडा, इडली वडा, सांबार आहे. मित्रांनो इथे तयार झालेला आहे आपला गरमागरम मेदूवडा. मेंदोडा देऊ? सिमरन ताईच्या हातचा. ताई याची प्राइस काय आहे? 40 रुपये. आणि आपला ऍड्रेस काय आहे? महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागं, भवानी मंडप, करिरी वाचनालय, कोल्हापूर. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज आलेली कोल्हापूर मंदिरात भवानी मंडपाच्या जवळ. आणि इथे आहे सिमरन ताईचं स्टॉल, जिथे आम्ही घेतलेला आहे गरमागरम मेदूवडा. तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि खरंच गरमागरम एकदम क्रिस्पी वाटतो. आणि त्याबरोबरच इथे तुम्हाला दिलं जातं ते सांबार आणि चटणी सुद्धा. आणि त्याबरोबर इथे लाल तिखट चटणी आहे. आणि आता आपण हा टेस्ट करून बघूया की कसा झालाय तो. मेदूवड्याची प्राइस काय आहे? 40. फक्त 40 रुपये आहे या मेदूवड्याची प्राइस. आता मी टेस्ट करते कारण की खूप क्रिस्पी आहे तर मलाही राहत नाहीये. सांबार आणि चटणी बरोबर मी घेतलाय पहिला बाईट. वा, प्रत्येक बाईट मध्ये क्रिस्प येते पण खरंच खूप जबरदस्त आहे. गरमागरम मिळालेत, सरळ कढईतून आपल्या ताटात आलेले आहेत मेदूवडे. फक्त 40 रुपये प्राइस आहे. ताईंकडे तुम्हाला फक्त मेदूवडाच मिळत नाही तर तुम्हाला थालीपीठ, आप्पे सुद्धा मिळतात आणि इडली सुद्धा मिळते. मला तर त्यांच्याकडच्या सगळ्याच डिशेस आवडतात, पण आज मी पहिल्यांदा टेस्ट केले मेदूवडे, जे खरंच खूप बेस्ट आहेत. तुम्ही कधी आलात कोल्हापूरला तर भवानी मंडपाजवळ सिमरन ताईंचं स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे जबरदस्त मिळतात नाश्ता. तुम्ही तुमच्या आवडतीचा नाश्ता इथे टेस्ट करू शकता, ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.